नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आनंदी वास्तू या चॅनेलमध्ये। मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो। ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाला साहस, ऊर्जा, शक्ती, पराक्रमाचा कारक मानला जातो। त्यामुळे जेव्हा जेव्हा मंगळ राशीचे परिवर्तन होते त्यावेळी त्याचा प्रभाव इतर राशीवरही होत असतो। काही दिवसात 2025 या नव्या वर्षाची सुरुवात होणार असून नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही ग्रहांचे राशी परिवर्तन होईल। मंगळ ग्रहाचा देखील जानेवारीमध्ये मिथुन राशीत प्रवेश होईल। याच काळात मंगळ वक्री अवस्थेत प्रवेश करेल। मंगळाच्या या राशी परिवर्तनाने काही राशीच्या व्यक्तींना त्यांचे शुभ परिणाम पाहायला मिळतील। पंचांगानुसार मंगळ 21 जानेवारी 2025 रोजी कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार असून या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींना चांगला फायदा होईल। मेष राशीच्या व्यक्तींना मंगळाची वक्री अवस्था प्रत्येक कामात यश देईल। या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल। तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल। अडकलेली कामे पूर्ण होतील। सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल। कुटुंबातील वाद मिटतील। अडकलेले पैसे परत मिळतील। नव्या नोकरीची ऑफर मिळेल। कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल। या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील। धार्मिक यात्रा घडतील। वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल। स्पर्धा परीक्षेत हवे तसे यश मिळवता येईल। सिंह राशीच्या व्यक्तींनाही मंगळाच्या वक्री अवस्थेचे सकारात्मक फळ मिळेल। या काळात या राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल। करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील। या काळात समाजात मान सन्मान मिळेल। दूरचे प्रवास घडतील। तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल। या काळात प्रमोशन होईल। आर्थिक चणचण होण्यास मदत होईल। आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या। गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल। तूळ राशीच्या व्यक्तींनाही मंगळाची वक्री अवस्था खूप लाभदायी सिद्ध होईल। या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील। कुटुंबात शांततेचे वातावरण राहील। नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल। तसेच अडकलेले पैसे मिळतील। गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल। व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल। आरोग्य उत्तम राहील। वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील। मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।